आकाशवाणी मुंबई केंद्र सहर्ष सादर करीत आहे सुप्रसिद्ध साहित्यिक वपू काळे यांच्या कथांचं अभिनाट्य वाचन. श्रोतेहो, आज आपण ऐकणार आहोत वपू काळे लिखित बाई बायको कॅलेंडर या कथेचं अभिनाट्य वाचन. उघड्या दरवाजातून चिमण एखाद्या तीरासारखा माझ्या खोलीत शिरला. माझा हात त्यानं अशा आवेगानं खेचला की लहानपणी मी जर माफक प्रमाणात व्यायाम केला नसता तर माझा तो हात खांद्यापासून निखळलाच असता. मी त्याच्या त्या आवेशाकडं केवळ पाहतच राहिलो. मी पाहत राहिलो, पण त्याला पाहत राहायला सवड नव्हती. मला बाहेरच्या खोलीत ओढत नेता नेता तो म्हणाला, अरे बाहेर कोण आलंय बघ. तोवर मी बाहेर आलोच होतो आणि दरवाजातच उभ्या असलेल्या त्या व्यक्तीला पाहून मी जागच्या जागी खेळलोच. चिमण तेवढ्यात कानात पुटपुटला, चल 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 ना पुढे. चिमण, मला आधी चिमटा घे. चिमणनं सणसणून चिमटा घेतला. मी विव्हळलो तरी म्हणालो, छे, नाही खरं वाटत. मग काय करू? सिगरेटचा चटका दे. चिमणनं खरोखरच काडी शिलगावली आणि मी परत खोलीकडे वळलो. हातातली काडी फेकून देत चिमण पाठोपाठ आला आणि म्हणाला, अरे अरे बाबा, कमीत कमी तिला या बसा तरी म्हणशील की नाही? अगोदर थंड पाण्याची धार डोक्यावर धरतो आणि नीट शुद्धीवर आलो की मग गृहस्थ धर्म वगैरे नीट सांभाळतो. तुला हे सगळे प्रकार करावेसे वाटतील हे मी ओळखलंच होतं. तिला मी तसं म्हणालोही घरून निघताना. जाऊ दे आता, मीच तुझ्या वतीने तिचं स्वागत करतो. तू थंड पाण्याची धार डोक्यावर धर, नाहीतर बादलीत बुडी मार. काहीही कर. शुद्धीवर आलास की ये बाहेर गप्पा मारायला. मला वेळ थोडा आहे, एवढं मात्र लक्षात ठेव. का? अरे बाबा, तिला असं फार वेळ हिंडवणं बरं नाही. चिमण बाहेरच्या खोलीत गेला आणि मी तसाच उभा राहिलो. खरं आणि खोटं ह्या 4 बोटांचं अंतर असतं असं म्हणतात, पण इथं आता काही ऐकण्याचा प्रश्नच उरला नव्हता. प्रत्यक्ष डोळ्यांनीच मी त्या युवतीला खुद्द माझ्या घरात एवढ्यात पाहिली होती आणि तरी माझा त्यावर विश्वास बसत नव्हता. आणि कसा बसावा तुम्हीच सांगा. नवीन वर्ष सुरू होऊन अवघे 4च महिने झाले होते. 4 महिन्यांपूर्वी नव्या वर्षाची कॅलेंडर्स घराघरातून झळकली होती. म्हाताऱ्या कोताऱ्यांनी घरात आलेल्या कॅलेंडर्सच्या तारखा नीट पाहिल्या. त्या तारखांच्या चौकोनातून पौर्णिमा, चतुर्थ्या यांची नोंद आहे का नाही याची पाहणी केली. गृहदक्ष गृहिणींनी दुधाचे रतीब मांडण्या इतपत तारखांचे चौकोन मोठे आहेत की नाही हे तपासलं. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी रविवारला जोडून तांबड्या तारखा कोणत्या महिन्यात जास्त आहेत याचा प्रथम शोध घेऊन त्यानुसार दांड्या मारण्याचं नवं कॅलेंडर आखलं. आणि मी चिमणकडे ते नवं कॅलेंडर आलेलं पाहताच सर्द झालो. कॅलेंडर म्हणण्यापेक्षा त्या चित्रावर हातात ट्रान्झिस्टर घेऊन उभी असलेली ती युवती पाहताच मी म्हणालो, बस बस चिमण, आपण रोज तुझ्या घरी एक चक्कर टाकणारच. आणि माझा तो त्रास तुला चुकावा असं वाटत असेल तर हे कॅलेंडर मला देऊन टाक. वा वा वा. हा, खालची तारखांची पानं फाडून घे हवी तर. चिमण गंभीर चेहरा करत म्हणाला, हे कॅलेंडर तुला मी जरूर दिलं असतं रे दोस्ता, पण ही बाई पाहण्यासाठी तुझ्या घरी रोज यायला मला सवड नाही. तेव्हा तूच रोज येत जा. तो त्रास मी सहन करीन. रोज येणारच मी. काय साली फिगर आहे अपनी, तो जान निकल गई यार. काय वहिनी, चालेल ना रोज आलो तर? चिमणची बायको बाहेर येत म्हणाली, बाई सोडावं भाऊजी, तिची साडी बघा आधी. 2000 रुपये मोजले तरी अशी साडी हिंदुस्थानात मिळायची नाही. तेवढ्यात चिमण कानात पुटपुटला. हिला म्हणावं बाई काय सोडा, साडी सोडा. मी कळकळून हसलो. चिमणच्या पाठीत बुक्की मारत वहिनी म्हणाल्या, भाऊजी काय म्हणाले हो हे? काहीतरी टार्गेटपणा केला असणार ह्यांनी, होय ना? अहो तसं काही नाही, येत जा रोज म्हणाला. मी सांगितलं. तुम्ही त्यातलेच. पण भाऊजी, शेजारी अजून एक कॅलेंडर आहे. हो बघितलं ना. नुसतं बघितलं, त्यातली खासियत नाही बघितलीत. काय काय आहे खासियत? अहो, तो रुबाबदार पुरुष पहा ना त्यातला. रुबाबदार? हो, रुबाबदारच. काय इट्टीत बसलाय स्कूटरवर. हां हां. त्याचे केस बघा कसे वाऱ्यामुळे कसे पुरे उडतात. पुरे. चिमण बोलू दे रे वहिनींना. आणि हो, किती कसदार. पुरे. चिडताय कशाला?
तू काय वाटेल ते बडबडतेस? भाऊजी तर तुम्हीच सांगा, तो कॅलेंडर मधला पुरुष. हो वहिनी, त्याचा सूट अगदी झकासच आहे. हो, पण तो त्याला शोभतोय. अरे असं कापड घ्यायची ऐपत असती ना माझी तर मलाही शोभला असता. अजिबात नाही. तुमचं पोट सुटलंय. त्याच्याकडे पहा. चिमण, मी निघतो. थांबा हो भाऊजी. नको, निघतो. तू 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 निघ रे, तू निघ. हिचं काही ऐकू नकोस. बर निघा, पण उद्या यायला विसरू नका. छे, विसरतोय कशाला? खुल्ला सांगतो, हे कॅलेंडर बघायला मी येणारच येणार. या पुरुषाचा? छे, मी काय वेडा आहे त्याचं कॅलेंडर बघायला? येतो. त्या प्रसंगानंतर ती लावण्य लतिका पाहण्यासाठी चिमणच्या घरी मी अक्षरशः अनेक वार गेलो होतो. आणि आज आता काय सांगू, चिमण त्या कॅलेंडरमधल्या बाईलाच घेऊन माझ्या घरी आला होता. होय, तीच बाई, तिच्यासारखी दिसणारी दुसरी बाई नव्हे. वहिनी म्हणाल्या होत्या तेच 2000 रुपयेवालं पातळ नेसून तीच बाई आली होती. मी थंड पाण्याची धार डोक्यावर धरली किंवा बादलीत बुडी मारली किंवा दोन्ही गोष्टी केल्या तरी ती बाई तीच होती ह्या वस्तुस्थितीत फरक होणार नव्हता. चिमण परत आला. आता मी त्याचे खांदे घुसळीत म्हणालो, चिमण्या, हे कसं घडलं? अरे हळू हळू. आधी माझा खांदा मोडला असता माझा. सोड भाऊ आधी. अगोदरच गेले 2 दिवस अंग ठणकतंय. का? डोळे मिचकावीत चिमण म्हणाला, का? ब्रह्मचार्याला ते कारण लग्न झाल्याशिवाय समजणार नाही येड्या. पण ते जाऊ दे. वा, जाऊ दे कसं? अगोदर सांग की हे घडलं कसं? अरे बाबा, आता कसं सांगू, माझीच मती गुंग झाले. पण म्हणतात ना, पुरुषस्य भाग्यम स्त्रियश्चरित्रम देवो न जानाति कुतो मनुष्य, तसला प्रकार आहे. बोल आता, हे कसं घडलं? ह्या तुझ्या प्रश्नाला माझ्याजवळ एवढंच उत्तर आहे. हा अद्भुत प्रकार खरा घडतोय हे तर खरं ना? मी मान हलवली. मुद्दाम तुला दाखवायला आणली. मला आणखीन जळवाय. अरे नाही रे बाबा, असं मात्र समजू नकोस. तू मला नेहमी थापाड्या म्हणतोस. हा, मी थापा मारतो एरवी, नाही असं नाही, पण माझी ही एक थाप तुला मात्र वाटू नये अशीच माझी इच्छा होती, म्हणून हिला घेऊन आलो. एरवी हिला बरोबर घेऊन हिंडण्याची माझी काय टाप होती बाबा. का? का काय? अरे कोणी पाहिलं तर? गेले 2 दिवस दार खिडक्या बंद करून दिवस काढलेत. आणि ऑफिस? मी बावळटासारखा प्रश्न विचारला. हाय रे कंबक, काय विचारतोयस तरी काय रे? फुकट रे फुकट. तू उद्या कल्पवृक्षाखाली बसलास ना तरी एक सिंगल चहाच मागशील. अरे बायको बाहेर गावी आणि घरी ही अप्सरा प्रसन्न, अशा वेळी ऑफिस? चिमण्या, हे बरं नाही, पण चुप बैठो यार. अरे पाणी घालून ताक पिणाऱ्या माणसानं समोर व्हिस्कीचा पेग आला तर तो काय लाथाडून द्यावा काय? हा, मानसरोवराच्या तीरावर जाऊ नये काय परसातल्या आडातच बुड्या मारण्याची इच्छा करावी? अरे पण वहिनी, हे बघ, ज्यांना असे चान्सेस मिळत नाहीत ना, त्यांनी संस्कार संस्कृती ह्यांच्या गप्पा माराव्यात. नाती चरामी सारख्या शब्दा लग्नाच्या मांडवात घ्याव्याच लागतात. त्याप्रमाणे त्या घ्याव्यात आणि होमाच्या धुराबरोबर वातावरणात सोडून द्याव्यात. ते नाही रे मी विचारत. मग? पण वहिनी कुठे आहे? गेले माहेरी पुण्याला. आणि ही केव्हा आली? अरे ही आली एका पहाटे. म्हणजे गुलाबी स्वप्नासारखीच अगदी. कशी अगदी साखर झोपेची गोडी वाढवत आली. मला आपलं ते नेहमीसारखंच स्वप्न वाटलं. नेहमीसारखं म्हणजे? माझ्याकडे स्वप्नाळू नजरेनं पाहत चिमण म्हणाला, अरे यार, कॅलेंडर पाहून घायाळ होणारा तू एकमेव पुरुष आहेस का? मी तर परमेश्वराची दररोज प्रार्थना करत होतो की जगातील कोणतंही सौख्य आपल्याला नको, पण एकच, फक्त एकदाच ही कॅलेंडर मधली बाई जिवंत होऊ दे रे. ती कळवळून केलेली प्रार्थना परवा खरी झाली. परवा केव्हा? नकळत माझा आवाज घोगरा झाला. गुरुवारी पहाटे 5 वाजता. 6:15 दिवशी पुण्याला गेली होती आणि गुरुवारी पहाटे चक्क मला आपलं कोणीतरी हलवून जाग करतंय असं वाटलं. डोळे किलकिले केले, पाहतो तो ही बाई. म्हटलं नेहमीसारखं स्वप्नच हे. नंतर कानावर सुंदर स्वर येऊ लागले, सनईचे. डोळे उघडले, तो आपलं शेजारीच ट्रान्झिस्टर. तेवढ्यात रातराणीचा सुगंध आला. मग सहज नजर समोर गेली
तर कॅलेंडरचं पान कोरं. एकदा वाटलं बायकोनंच ते कॅलेंडर उलटं करून ठेवलं असेल. तेवढ्यात गोड आवाजात शब्द आले. उठा की, किती झोपायचं ते. मग मात्र झोपच उडाली. ती तीच होती. तिचं ते भारी वस्त्र माझ्या अंगावर पडलं होतं आणि त्या वस्त्रापेक्षाही मुलायम स्पर्श मला सांगत होता, साक्षात अमृतकुंभ सान्निध्य आलाय. अरसिकासारखा साखर झोपेत रंगू नकोस. चिमण, चिम्या, चिमण्या, काय सांगतोयस काय? इट्स अ फॅक्ट. माझी जीभ टाळ्याला चिकटलीच. आवंढा गळीत मी विचारलं, चिमण्या रागावू नकोस, एक विचारू? विचार. 2 दिवस काय केलंस रे? पुन्हा एक वार डोळे मिचकावीत चिमण म्हणाला, कोणत्याही जाणत्या पुरुषानं दुसऱ्या पुरुषाला असा नीरस प्रश्न विचारू नये. यू कॅन इमॅजिन. अरे बाबा, असा चेहरा टाकू नकोस. त्याचं काय होतं की एखाद्या लावण्यवती खूपसूरत पोरीचा विचार करताना आपण समजून चालतो की तिच्याशी जर आपलं लग्न झालं तरच तिचं कल्याण, आणि दुसऱ्या कुणी केलं रे केलं की तिचा लगेच चुथडा. करेक्ट. पण दोस्ता, असं जरी वाटत असलं तरी जगातल्या प्रत्येक सुंदर स्त्रीचं कल्याण आपण कसं करू शकू? हां, तेव्हा छोड दो यार, जलो मत. फार हाल करत नाही मी तिचे. चिमण बाहेरच्या खोलीत मला घेऊन गेला. हे काय रे चिमण, मला किती वेळ बाहेर बसवलंस. मी चान्स घेतला. अहो, वहिनी म्हणाला तरी हरकत नाही. मी बुचकळ्यात पडलो. इथं चिमणचा चेहरा आनंदानं उतू जात होता. ह्यापेक्षा काही चांगलं संबोधन आहे ना. मी आशेने विचारलं, कोणतं? ताई. झाडावरून पिकलेली पपई धपकन खाली पडते तसा माझा चेहरा पडला. चिमणनं उगीच त्याची मान ताठ केली. ती म्हणाली, आपण निघायचं. हो हो हो, निघूया ना. पण मला जरा तहान लागले. सॉरी, मी विसरलोच. पाणी विचारलंच नाही, आणतो. स्वयंपाकघरात जाता जाता तिचे शब्द कानावर पडले. चिमण, चिमू. निघूया निघूया, हळूहळू निघूया, लगेच निघूया स्वीट हार्ट. पण 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 तुला पाणी हवंय ना? हो. मला ती इतक्यात जायला नको होती. काहीतरी विषय काढून तिला थांबवणं भाग होतं. ताई तर ताई, स्त्रीला काही ना काही उपाधी द्यावी लागतेच. ताई म्हटल्यामुळे ती खरोखरच माझी ताई होणार नव्हती. मी पाणी दिलं, मग कॉफीचा आग्रह केला. ट्रान्झिस्टर बनवणाऱ्या कंपन्यांचा विषय काढला. बोलत राहिलो, पण मी काय बोललो हे मला आठवत नाही. कारण बोलताना तिच्या डोळ्यातल्या मिश्किल बाहुलीकडे पाहू का लाल चुटूक ओठांकडे पाहू, शुभ्र दंतपंक्ती पाहू का गालाला पडणाऱ्या खळ्या पाहू, काही काही कळत नव्हतं. तिचं सगळं स्वरूप सामावून घेण्यासाठी, प्रत्येक मोहक हालचाल टिपण्यासाठी सहस्त्र नेत्र व्हावं असं वाटत होतं. त्यानंतरच्या 4 रात्री आकाशातल्या चांदण्या मोजीत संपल्या. मला त्या विधात्याची, चिमणची, त्याच्या नशिबाची गंमत वाटली. विधात्यानं मांडलेल्या ह्या खेळात मला फक्त चांदण्या मोजण्याची भूमिका मिळाली. आणि चिमण, साला ह्या नावातही काही जोर नाही, तरी त्याच्या नशिबाचा जोर बघून हळहळण्यापलीकडे मी काहीही करू शकत नाही. विधात्या, विधात्या, अरे त्याच्या जवळ एक चिमणी अगोदरच आहे रे. पण पण माझं काय? आणि ती बया त्या चिमणपेक्षा उंच. तो सावळा तर ती गोरीपान, तो पोट सुटलेला तर ती सुडौल. तरी तरी ती त्याच्यासाठी नाही नाही, हा अन्याय, हा अन्याय, हा केवळ अन्याय आहे. ताई, तुला काही चॉईस आहे का नाही? आणि पुन्हा चिमण धावत पळत आला. अरे दोस्ता, दोस्ता, गजब झाला. काय झालं? अरे निराळं काय होणार. त्या दिवशी तुझ्या घरी आलो, नंतर अगदी राहावेना म्हणून हॉटेलात गेलो, तेही तिला तहान लागली म्हणून. अरे, इथं पाणी पिऊनच निघालात तुम्ही त्या दिवशी? हो रे, पण दोस्ता, बाई ती बाईच, लग्नाची असो नाहीतर कॅलेंडरवरची असो. तिला जरा बऱ्यापैकी हॉटेल दिसलं काय की लगेच तहान लागतेच. मग काय, गेलो आम्ही आणि झाला घोटाळा. हॉटेलच्या दारातच मेवणे हजर. मग रे? आता तूच इमॅजिन कर.
काय म्हणाले? काय म्हणणार, त्यांची नजर बघूनच तळपायाची आग मस्तकात गेली माझ्या. म्हणजे म्हणजे डोळे फाडून फाडून तिला बघत होते. अरे त्यात त्यांची काय चूक आहे? अरे तू नाही ना तसं केलंस. अरे व्यक्ती तेवढ्या प्रकृती. कोणीतरी असं म्हटलंय ना. त्यांना पण मुंबईतली इतर सर्व हॉटेल सोडून तिथेच तडमडायचं होतं. चिमण, आता तुझा अतिरेकच होतोय. असेल रे असेल, पण त्यांचा डोळा होताच त्या कॅलेंडरवर. 1000 वेळा बोलून दाखवलं असेल त्यांनी तसं. मी बोललो होतो, कुणीही बोलेल. अरे तू तिच्या समोर तर तसं बोलला नाहीस ना. संस्कार रे, संस्कार. ती तर माझी ताई. मग पण त्यांच्यावर नाही ना झाले असे संस्कार. का? काय बोलले? म्हणाले अरे मॅडम तुम्ही? तर तीही लगेच म्हणाली. अय्या, तुम्ही मला ओळखलत? मग लगेच ते म्हणाले. तुम्हाला कसं नाही ओळखणार? अगं बाई, चिमू, अरे हे मला. मी तिला लगेच गप्प केलं. या बायकांना जरा अक्कल कमीच रे. तर मेवणे म्हणाले, कधी आलीस? एकदम अरे तू रे. मॅनर्स रे, मॅनर्स नाहीत. ह्या त्यांच्या प्रश्नावर तिने पुन्हा तोंड उघडलं. आणि रामायणाची सुरुवात झाली. नाही रे, रामायणाची नाही, महाभारताची. कशी काय? बातमी आता लगेचच पुण्यापर्यंत पोहोचणार आणि चांगलं 8 दिवसाकरता गेलेलं सामान 2 दिवसातच परतणार अशी भीती वाटू लागली ना. म्हणजे मेवण्यानं. हो, मी जर त्यांना संधी दिली असती तर. कसली संधी रे? तिला म्हणाले ना ते. मॅडम, गरीबाच्या घरी पायधूळ झाडा. चिम, चल ना जाऊया. चला चिमणराव. नाही नको, मला ऑफिसला जायचंय. मग असं करा ना, तुम्ही इथूनच ऑफिसला जा. मॅडम राहतील दिवसभर माझ्याकडे. रात्रीला सुखरूप पोचवतो तुमच्याकडे. चिमा हो म्हणणार आहे. मी घरात एकटी बसून काय करू? शिवाय त्या कॅलेंडर मधल्या स्कूटरवाल्याची ना मला जरा भीतीच वाटते. असा बघत असतो. चला चला चला, आता चिमणराव ठरलं, आम्ही निघतो. नाही नको. अगं आत्ताच आपलं ठरलं होतं ना, तुला ती साडी बघायची होती. हो या, खरंच की चिमूडा, मी तुझी गंमत केली. मला तू खरंच सोडून जातोस की काय हेच मला बघायचं होतं. पण अहो श्रीयुत, नाही मी नाही येऊ शकत. अच्छा, चल ना रे माझ्या चिमण्या. हे सगळं तुझ्या मेवण्यासमोर घडलं? हो रे, बातमी पुण्यापर्यंत पोचायला काय कमी वेळ लागतो का? अगदी PTIची बातमी. बाईसाहेब एकदम हजर, त्याही किंवा तर पहाटे 5:30च्या सुमाराला. माय गॉड, मग काय केलंस? काय करणार? अरे ती माझ्या कुशीत झोपली होती. आम्ही दोघं निद्रावस्था आणि जागृतावस्थेच्या सीमारेषेवर होतो. कडी वाजण्याच्या पद्धतीवरूनच मी ओळखलं की दुर्गा देवी प्रसन्न. मग काय, माझी झोप उडाली, तिला जागी केली, ओढावलेल्या प्रसंगाची जाणीव करून दिली. ती मग विजेच्या वेगानं उठली आणि जशी कॅलेंडरमधून बाहेर आली तशीच परत जाऊन बसली. मी मग ऐटीत दार उघडलं. आनंद दर्शवत मी म्हणालो, तू आणि आत्ता? होय बाई, नाही करमलं पुण्यात. उत्तर देता देता तिने शोधक नजरेने सर्वत्र पाहिलं. संशोधनात तिला काहीच सापडलं नाही. तेव्हा न राहून तिनं विचारलं, हे काय, तुम्ही एकटेच? एकटा? अजबच प्रश्न आहे बाईसाहेब. तूच तर मला सोडून गेल्यावर मी दुखटा कसा राहणार? मला काय 2-2 बायका आहेत? दुसरी आणली तसं ऐकलं. हो, म्हणून पुण्यात करमलं नाही तर. अर्थात. तरी ती नाराजच होती. तिला शंका आली होती, पण काही सापडत नव्हतं ना. विचार करून करून ती रडकुंडीला आली. मी तिची खूप समजूत घातली. ती शांत झाली, पण कुठपर्यंत? अरे कपड्यांचं कपाट उघडीपर्यंत. तिने कपाट उघडलं आणि हसमाधिकांना घाम फुटला. का? अरे का काय, कपाटात ती 2000 रुपयेवाली साडी तशीच होती ना. असं कसं? अरे कसं म्हणजे काय, मी त्या बाईला सौचं घरातलं जुनं पातळ घरात नेसण्यासाठी दिलं होतं. बायको अचानक आल्यावर ती गडबडीने कॅलेंडरमध्ये जाऊन बसली. ती त्याच जुन्या पातळ सकट. बरं मग काय, बायकोने पातळ पाहिलं, ते उचललं तर पातळाच्या खाली रेडिओ ट्रान्झिस्टर सेट. तिने ताबडतोब कॅलेंडर पाहिलं आणि मग विचारू नकोस, गेले 2 दिवस घरात संशय कल्लोळ, मानापमान, खडाष्टक, त्राटिका
ह्यांचेच प्रयोग चाललेत. आणि शेवटी तू पळालास म्हणजे घराबाहेरचा प्रयोग का? नाही रे, नाही. तशी ती प्रेमळ आहे. तिला एक ट्रान्झिस्टर मिळाला ना, आणि ती 2,000 रुपयेवाली साडी. बाईसाहेब खुश आहेत. अहो रात्र मैत्रिणींच्या गराड्यात आहेत. साडी पॅरिसहून मागवली असं म्हणून सांगतात. आणि हा एकमेव आरोपी बचावाचा साक्षीदार म्हणून सही सलामत सुटला. त्यानंतरचे 6 दिवस चिमणचा पत्ता नाही. असं कधी होत नाही. तो आणि वहिनी ठीक आहेत ना हे बघायला म्हणून मी चिमणच्या घराच्या दिशेने निघालो. निम्म अंतर काटलं असेल नसेल, समोरून 5-6 बायकांचा घोळका येताना दिसला आणि अगदी अचानक माझी नजर स्थिरावली. त्या घोळक्यातून एक चिरपरिचित साडी फडफडताना दिसत होती. मी आडोशाला गेलो. माझ्या अंगावरून तो घोळका पुढं सरकला. अरे, ही तर तीच साडी, कॅलेंडरवालीची, 2,000ची. म्हणजे या वहिनी. तडक चिमणचं घर गाठलं. तो आडवा तिडवा पसरला होता. मी त्याला काही विचारणार तो नजर कॅलेंडरवर गेली. तीच ती, तोच सुडौल बांधा, हसरी मुद्रा, एक एक तारीख म्हणजे जणू एक एक पायरी. येईल का ही पुन्हा पदन्यास करत? आणि तिचा हात कसनुसाच वाटत होता, काहीतरी धरल्यासारखा. पण रीता बरोबर ट्रान्झिस्टर नव्हता. आणि ती साडी वहिनींचं जुनेरं चुरगळलेलं. काय ही तिची अवस्था? चिमण, ए चिमण. हा, बोल. अरे इथे आली तेव्हा काय ह्याचा तोरा होता आणि आता? मोह वाईट रे, मोह वाईट. मग तो कोणालाही हो. नशीबवान आहेस लेका, अजूनही वहिनीने हे कॅलेंडर इथे ठेवू दिले. नाही रे ब्रह्मचार्या, तुला नाही समजायचं त्याचं कारण. ही शिक्षा आहे मला, शिक्षा. म्हणाली काय ते सांगू? सांग. म्हणाली, तुम्ही नका सांगू मला 2 दिवसात काय काय केलं ते. पण आता ही तुमची अप्सरा अशीच इथेच कायमची टांगती राहू दे, भिकारी होऊन. म्हणजे तुम्हाला सतत जाणीव राहील आणि तिलाही तशीच राहू दे. आता तर तुम्हीच काय, कुणीही बघणार नाही तिच्याकडे. तो कॅलेंडरवरचं स्कूटरवालाही नाही. एवढं सांगून चिमण पुन्हा पसरला आणि माझ्या डोळ्यासमोर 2,000ची साडी हसत हसत फडकवत जाणाऱ्या वहिनी आल्या. त्यानंतर 15 दिवसांनी चिमण पुन्हा हजर आणि हातात त्या अलौकिक कॅलेंडरची सुरळी. मी म्हणालो, बाबा रे माफ कर, माझ्या घरात ते कॅलेंडर नको. औट घटकेची मौजही नको. नंतर आम्हाला कोणी मुलगी देणार नाही. ऐक रे बाबा, ऐक. हे कॅलेंडर निराळं आहे. चिमणनं कॅलेंडर उघडलं. टेरिलिनचा सूट घालून एक रुबाबदार पुरुष स्कूटरवर बसला होता. काय सालं कापड आहे रे. 100-150 रुपये वार नक्कीच असेल नाही? मी निरखून पाहत विचारलं. जास्तच, पण कमी नाही. आणि हिंदुस्थानात तर असं मिळायचं देखील नाही. ती स्कूटर पण तिकडचीच आहे. बरं, मग माझ्याकडे हे कॅलेंडर मध्येच कशाला आणलंस? मुद्दाम आणलं रे. 8 दिवस ठेव सांभाळून. अरे पण का? कारण मी चाललोय 8 दिवस फिरतीवर ऑफिसच्या कामासाठी. आणि म्हणूनच कॅलेंडर तुझ्या घरी ठेव. बायकोला मी बरोबर नेणार नाही ना, ती इथंच राहायची आहे. आणि हे सुटाचं कापड कितीही भारी असलं, दुर्मिळ असलं, आणि ही स्कूटरही कितीही आकर्षक असली तरी मला ती नको आहे. कारण आपल्या संस्कृतीपेक्षा ह्या गोष्टी मोठ्या आहेत काय. हां, मग तुझं काय मत आहे? मी नुसता हसलो. वपू काळे लिखित बाई बायको कॅलेंडर या कथेचं अभिनाट्य वाचन आत्ताच आपण ऐकलं. यातील सहभागी कलाकार निखिल हजारे, संदीप भागवत, लतिका गोरे आणि सचिन खेडेकर. निर्मिती सहाय्य लीना साळसकर यांचं आणि सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.